इतकं नुकसान झालं बॅकवॉटरच्या गोदावरी बॅकवॉटरच्या पाण्यामुळं संपूर्ण नुकसान होऊन गेले सगळं। आता आणखी पाणी वाढतंय याच्यापासून वाढले तरी पण नाही। आज आपण इथं गंगाखेड तालुक्यातील सायाळा सुनेगाव या ठिकाणी आलेलो आहोत। इंद्रायणी नदी आणि गोदावरी नदीच्या जे पाणी तुंबलेले गोदावरी नदीच्या पुरामुळं, त्यामुळं सायाळा ते गंगाखेड परवडी या हा रस्त्याला जोडलेला बंद 8 दिवसापासून बंद झालेला हा रस्ता। त्यामुळं या भागात या गावातील शेतकऱ्यांना शेतात ये जाणे करण्यासोबतच दुधाची ने-आण करणे, शेतमालाची ने-आण करणे यासाठी खूप अडचणी येत आहेत। आता किती दिवसापासून असे डब्बे 8 दिवस झाले कंप्लीट। बरोबर, दररोजचं येणे जाणे चालू आहे। आता किती शेतकरी इकडे आहेत आलकडे? इकडे तरी 60-70 शेतकरी आहेत इकडे आकडे। बरोबर, तुमचं शेती कुठे इकडेच आहे? हो, इकडेच आहे। मग दररोज एकच वेळ आणायचं का? नाही, 2 टाइम, एकदा संध्याकाळी एकदा। आता आणखी पाणी वाढतंय याच्यापासून वाढले तरी पण नाही। सगळं खायचं प्यायचं साहित्य सगळं वाहून गेलं। इतकं नुकसान झालं बॅकवॉटरच्या गोदावरी बॅकवॉटरच्या पाण्यामुळं संपूर्ण नुकसान होऊन गेले सगळं। कुठले पिक आहेत प्रमुख? कापूस आहे, सोयाबीन आहे, मूग होता, उडीद होतं। आता किती दिवस होते पाण्यात? पाणी 8 दिवस झालं कंप्लीट पाणी, 8 दिवस झालं बॅकवॉटरचं पाणी आणि काही गराडाचं पण इंद्रायणी नदीचं पाणी सारखं येतंय। आणि इथं बंधारा आहे, मुळी बंधारा झालेला, त्याच्यापासून खूप पाणी म्हणजे सतत पाणी येते। गेल्या वर्षी पण नुकसान झालं होतं, गेल्या वर्षी पण नुकसान भरपाई भेटली नाही आम्हाला। दरवर्षी एक म्हणजे 2-3 वर्षानंतर सतत असं 2-4 एकर 2-4 एकर 7-8 एकर, पण यावर्षी तर 25-30-50 एकर सगळं पाण्याखाली गेलं। काय द्यायला पाहिजे सरकारनं योग्य ती मदत द्यावं, ट्रेजर चालू करावं, विमा लागू करावं। आता विमा सुद्धा भेटणार नाही आम्हाला, आम्ही विमा काढला आहे पण ते म्हणाले की विमा तुमचा आता ह्या EVS वर भेटणार नाही। 25-30 एकरचं जवळपास 10-20 हजार रुपये भरण्यात आलेले त्या नियमाप्रमाणे। आणि कर्ज वगैरे? कर्ज बँकेचं कर्ज आहे, DCC बँकेचं कर्ज आहे, लोन आहे, 2-2, 3-3 लाखाचे खाते आहे। आता याच्यात सगळा खर्च किती झाला? कसे भरणार, काय पीक घेणार? आतापर्यंत म्हणजे आता सर्व पीक हाताला आलतं, सर्व पीक कापणीला आलतं, कापणीला येईपर्यंत सर्व 2-3 फवारण्या झालत्या, कोळपण झालते, खतं पेरणी झालतं सगळं। आता कापणी करून टेकल्या लावायचं होतं, तितक्यात म्हणजे पाऊस येऊन गेला सगळा।